दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. 23 मार्च चैत्र पंचमी. प्रत्येक आईने मुलांच्या जिभेवर हे लिहा, ही एक वस्तू अवश्य घरी आणा. उद्या चैत्र पंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जिभेवर हा मंत्र लिहायचा आहे. लहान मोठे मुलांनाही हा उपाय करावा. हा उपाय केल्याने स्मरणशक्ती वाढते. प्रत्येक आईवडिलांना वाटते आपल्या मुलांनी हुशार असायला हवे. चैत्र नवरात्र सुरू आहे. माता सरस्वतीची कृपा कायम आपल्यावर व आपल्या मुलांवर व्हावी यासाठी ही एक वस्तू घरी आणा. पंचमी तिथी माता सरस्वतीला समर्पित असते, तर आपल्या मुलांबाबतीत आपली मुलं हुशार असावे ही काळाची गरज आहे. तर हा उपाय सर्वांनी करायचा आहे. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय करायला विसरू नका. हा उपाय कसा करायचा आहे, काय करायचं आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून अंघोळ करून मुलांना पिवळे कपडे घालायचे आहेत. माता सरस्वतीचा फोटो, मूर्ती असेल तर हळद, कुंकू, अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करायचा आहे. पिवळे पांढरे फुले व्हायचे आहेत. आपण आपल्या मुलांना माता सरस्वतीचे नामस्मरण करायला सांगायचे आहे. नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही गूळ, पिवळी मिठाई, कोणतेही साखर असा नैवेद्य ठेवू शकता. हा उपाय अवश्य करा. मुले बाहेर आहेत किंवा बाहेर हॉस्टेलवर शिकत आहेत, तुमच्याजवळ नाहीत, मोठे मुलं आहेत, त्यांनाही तुम्ही हा उपाय करायला अवश्य सांगायचा आहे. लहान मुलं आहेत, लहान मुलांसाठी आईने हा उपाय केला तरीही चालेल. आई-वडील कोणीही करू शकतात. तर हा उपाय करायला विसरू नका. तर माता सरस्वतीला हळदी, कुंकू, अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करायचा आहे. गूळ, साखर, केळी, कोणतंही फळ ठेवायचं आहे प्रसादासाठी. एक मंत्र बोलायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वते बुधजनने स्वाहा. 11 वेळा हा मंत्र बोलायचा आहे. तुम्हाला मोठे मुले असतील तर मुले अवश्य हा मंत्र बोलू शकतात 11 वेळा. लहान मुले आहेत तर तुम्ही स्वतः आईने बोलून मुलांना हा मंत्र बोलायला लावू शकता. हा मंत्र म्हणून झाल्यावर तुम्ही तुळशीची एक काडी घ्या किंवा सोन्याची काडी किंवा हाताने बोटानेही तुम्ही हा मंत्र लिहू शकता. तुम्हाला मधामध्ये तुळशीची काडी बुडवायची आहे किंवा बोट बुडवायचा आहे. एम हा मंत्र मुलांच्या जिभेवर तुम्हाला लिहायचा आहे. मधामध्ये ही काडी बुडवून हा मंत्र लिहायचा आहे. त्याचबरोबर मोरपीस या दिवशी अवश्य घरी आणा. मोरपीस घरी आणल्याने निगेटिव्हिटी दूर होते. मुलं शिकत आहेत, अभ्यास करत आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला हे मोरपीस मुलांच्या जवळ कुठेही अगदी तुम्ही ठेवू शकता. मोरपीस आणायला विसरू नका. मोरपीस आणल्याने मुलांची बुद्धी तल्लख होते, तसेच निगेटिव्हिटी दूर होते. मुले हुशार होतात. कोणत्याही अभ्यासामध्ये हुशार नाहीत, हट्टीपणा करत आहेत, तर तुम्ही हे मोरपीस अवश्य मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी हे मोरपीस ठेवू शकता. 23 मार्चला हा उपाय करायला विसरू नका. मुलांसाठी प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. मुलांची स्मरणशक्ती वाढते. यासाठी मुलं हुशार होतात. प्रत्येक आईवडिलांना मुलांच्या करिअरची किंवा प्रगतीची भरपूर काळजी असते. यासाठी आपण काही उपाय अवश्य करायचे आहेत. माता सरस्वतीचे उपाय केल्याने आपल्या मुलांचे जे काही अभ्यास करत नाहीत, हट्टीपणा करतात, ते सर्व गोष्टी कमी होतात व मुलांमध्ये शांतता होते. मुलं शांत होतात. अभ्यासामध्ये मुलांची मन लागतं. मुलं काळजीपूर्वक अभ्यास करू लागतात. तसेच आई-वडिलांनीही मुलांना नक्कीच काही ना काही उपाय अवश्य करायचे आहे. छोटासा हा उपाय होता. तुमच्या मुलांसाठी अवश्य हा उपाय करा. आपण
कोणत्याही वेळेमध्ये कोणतेही उपाय केले तर चांगल्याच गोष्टी घडतात. लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. मुले स्वतःही मोठे आहेत तर मोठे मुलं स्वतःही हाताने उपाय करू शकतात. लहान मुलांसाठी आई-वडील अगदी घरात कोणीही हा उपाय अवश्य करायचा आहे. तर हा उपाय कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.